MDTV न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर, लाईक, कमेंट करायचा विसरू नका। नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव दिवाकर यांची MDTVचे संपादक धर्मेंद्र पाटील यांनी घेतली मुलाखत। विशेष मॅरेथॉन मुलाखत, मी कसा घडलो, मी काय केले आणि मला काय करायचे याविषयी मॅरेथॉन मुलाखत सलग 10 दिवस। MDTV न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आजचा पहिला भाग। महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून माझे सर्व सन्माननीय वरिष्ठ अधिकारी, माझे सहकारी, महाराष्ट्रातले सर्व माझे पोलीस जवान, त्यांचे कुटुंबीय, माझे महाराष्ट्रातले सर्व पत्रकार बंधू, ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले, असे असंख्य ज्ञात आणि अज्ञात तीर्थस्वरूप मंडळी, महाराष्ट्रातील माता, बंधू, भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारा माझा शेतकरी बांधव बळीराजा, आज अत्यंत विनम्रपणे सांगतो की गेले 34 वर्षातली महाराष्ट्र पोलीस दलातली सेवा आज त्या सेवेच्या उत्तरदायित्वातून मी मुक्त होत आहे। एक जिल्हा परिषदेचा शिक्षकी शाळेतला विद्यार्थी व्हाया शेतकरी ते IPS, IG ह्या प्रवासाची सांगता करत असताना आज मनामध्ये असंख्य विचारांचं काहूर उठलेलं आहे। महाराष्ट्राचं सेवा करणं याचं परम भाग्य मला मिळालं, ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी उपलब्धी आहे। महाराष्ट्राच्या मातीचं, महाराष्ट्राच्या संस्कृतीचं, महाराष्ट्राच्या भूमीचं, महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं खूप माझ्यावर मोठं ऋण आहे। मी हे ऋण मुद्दामपणे फेडण्याचा प्रयत्न करणार नाही आणि या ऋणातून मला मुक्त सुद्धा व्हायचं नाही। पण हे ऋण मी चक्रवाढ व्याजाने परत करेल आणि पुढचा आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास, प्रत्येक घामाचा थेंब आणि रक्ताचा थेंब महाराष्ट्रासाठी पूर्णपणे समर्पित केल्याशिवाय मी शांत बसणार नाही। महाराष्ट्र पोलीसने एक खेड्यातल्या शेतकरी कुटुंबातल्या मुलाला नाव दिलेलं आहे। आज खूप मला आनंद होतो आहे की सामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुक्त विद्यापीठातून 350 रुपयातून BA होतो आणि 550-600 रुपये खर्च करून 1200 रुपयात डिवाइस फी होतो आणि तोच डिवाइस फी IG म्हणून सेवानिवृत्त होतो। हे खऱ्या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्रातलं लक्षण आहे। छत्रपती शिवाजी, शाहू फुले, आंबेडकर आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मला सेवा करण्याचा योग आला
त्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे, सर्व महाराष्ट्रीय जनतेचा ऋणी आहे. लहानपणी सर्व ग्रामीण भागातले मुलं ज्यावेळी 4-5 वर्षाचे असतात ते आईबरोबर शेतात जात असतात. तसंच एक दिवशी शेतात जात असताना मी माझ्या आईला विचारलं. माझी आई वारकरी संप्रदायातली होती. त्यावेळेस गावामध्ये एक एसटी बस यायची. त्यावेळेस मी सहज आईला विचारलं, आई ही एसटी बस कोणाची आहे? त्यावेळेस आईने सांगितलं की एसटी बस सरकारची आहे. 1965-70चा काळ असेल. त्यावेळेस एसटी मध्ये बसणं सुद्धा ग्रामीण भागातल्या माणसांना एक लक्झरी असायची. त्यावेळेस आईने मला सांगितलं, त्यावेळेस पहिला सरकार शब्द माझ्या मेंदूमध्ये अधोरेखित झाला. तसंच आमच्या नाशिक जिल्ह्यात ओझरला विमानतळ आहे. त्यामुळे काही वेळा विमानांची ये जाय चालू असते. त्यावेळेस मी आईंना विचारलं की आई हे विमान कोणाचं? परत आईने सांगितलं सरकारचं. की त्यावेळेस मला समजलं की सरकार हा माणूस किती मोठा, किती ताकदवान आहे की प्रत्येक ठिकाणी त्याचं वास्तव्य आहे, प्रत्येक ठिकाणी त्याचं मार्गक्रमण आहे. तर सहज दुसरीमध्ये आमच्या शिक्षकांनी मला विचारलं की प्रत्येकाला पुढे काय काय व्हायचं आहे ते तुम्ही पाटीवर लिहा. काहींनी लिहिलं इंजिनियर होणार, काहींनी लिहिलं डॉक्टर होणार, काहींनी फौजदार लिहिलं, पण मी माझ्या पाटीवर लिहिलं होतं की मी सरकार होणार. मित्रो, सरकार झालो नाही तरी एक सरकारचा जबाबदार अधिकारी होण्याचं भाग्य मला मिळालं. आणि हा गणवेश फक्त मला सामान्य माणसाच्या सेवेसाठी दिलेला आहे, या बाबतीत मी पहिल्या दिवसापासून ठाम निश्चय केला. 1972-73 दुष्काळ पडला. त्यावेळेस आम्ही 6वी-7वीत असेल. त्यावेळेस आम्ही ठरवलं की या दुष्काळी कामात आपल्याला योगदान दिलं पाहिजे. त्यावेळेस माझे वर्गमित्र विंग कमांडर गजेंद्र वाघ, त्यांचे ज्येष्ठ बंधू राजेंद्र वाघ, आमचे ज्येष्ठ बंधू पोपटराव दिगावकर, असे आम्ही 5-6 लोकांनी त्यावेळेस श्यामसुंदर कुलकर्णी म्हणून आमचा क्लासमेट होता, त्यांचे वडील गावाचे तलाठी होते. त्यांना आम्ही भेटलो की त्यांना सांगितलं आम्हाला पण रोजगार हमीवर काम करायचं. आणि त्यावेळेस आम्ही त्यावेळेस त्या ग्रुपला टोळी म्हणतात. आता टोळीचा अर्थ फार वेगळा काढला जातो, पण त्यावेळेस त्या टोळ्या त्यांचं ढोलबारे पारणे रस्त्यावर आम्हाला कामासाठी जागा मिळाली आणि 8 दिवस आम्ही रोजगार हमीवर काम केलं, 10 दिवस. आणि प्रत्येकाला 15-15 रुपये 10 दिवसाचे पगार मिळाला. त्याला पगार म्हणता येणार नाही, त्याला मजुरी म्हणावी लागेल. पण त्या गोष्टीने जे आम्हाला आज शिकवलं, त्यावेळेस 3 गोष्टी याच्यातून आम्हाला आत्मप्रेरित करणाऱ्या मिळाल्या. एक, कष्ट करण्याची लाज वाटली नाही पाहिजे.
जगात कुठलंही काम छोटं नाही आहे. आणि तिसरं, तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये सहकाऱ्यांबरोबर कसं काम करावं लागतं याचं ते योग्य नेपथ्य, योग्य मार्गदर्शन आम्हाला मिळालं. दिवस चालले गेलेत. 10वीला ताराबाद केंद्र मिळालं. 10वी पास झाली. केंद्रात दुसरं आलो. मग काय करायचं, आणि त्यावेळी सुद्धा आपल्याला काय व्हायचं याच्यापेक्षा मार्केटमध्ये काय विकलं जातं याच्यावर मुलाचं करिअर ठरवण्याचा तो काळ होता. साहजिकच केंद्रात दुसरं आल्यामुळे आई वडिलांची इच्छा पल्लवित झाली की प्रतापला डॉक्टर करायचं. मग काय करायचं, तर मराठा बोर्डिंग सटाणा, आणि ती इतकी चांगली बोर्डिंग होती. काही ठिकाणी कमवा व शिका योजना असतात. काही बोर्डिंगमध्ये कष्ट करून काम करून शिका व शिका ही योजना असते. पण त्या बोर्डिंगमध्ये एक अशी व्यवस्था होती, मराठा बोर्डिंगमध्ये शेतकऱ्यांच्या मुलाने 6 महिन्यासाठी 3 पोते गहू आणून द्यायचा, आणि त्या 3 पोते गव्हावर त्याचे 6 महिन्याचा खर्च निघायचा. बैलगाडीमध्ये 3 पोते गहू, लोखंडी पेटी घेऊन 11वी सायन्सला आम्ही प्रवेश घेतला. त्यावेळेस मराठा हायस्कूलचे प्रमुख NV आयरे होते, आणि मराठा बोर्डिंगचे रेक्टर सुद्धा ते होते. इतका कडक शिस्तीचा माणूस मी माझ्या पूर्ण आयुष्यात बघितला नाही. पहाटे 5 वाजता मुलं अभ्यासाला उठतात का नाही हे बघण्यासाठी सकाळी 4:30 वाजता दाढी वगैरे करून, नीट नेटका कपडे करून ते बोर्डिंगवर हजर असायचे. आणि 10 वाजता सुद्धा मुलं झोपलेत का नाही, लाईट बंद झाली का नाही हे बघण्यासाठी सुद्धा ते कायम त्यांचं लक्ष असायचं. फक्त रविवारी सकाळी बोर्डिंगमधून तुम्हाला गावात जाण्याची परवानगी होती. आणि अशा पद्धतीने आमचं 11वी सायन्सचं वर्ष संपलं. 11वी सायन्सला सुद्धा पूर्ण कॉलेजमध्ये दुसरं आलो. घरात चर्चा झाली की आता सटाण्याला ठेवलं तर MBBSला जाण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण 7 जिल्ह्यांमधून फक्त एकच BJ मेडिकल कॉलेज होतं, आणि 7 जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला स्पर्धा करून यशस्वी होणं तसं ग्रामीण भागातल्या मुलांना खूप अवघड होतं. शिकवण्या नाहीत, शिक्षक नाहीत, बाहेरच्या लॅबोरेटरीज नाहीत. अशा परिस्थितीत तुम्हाला 7 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला BJ मेडिकलच्या ज्या 200 जागा आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आलं पाहिजे. मग महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात जाण्याचं ठरवलं. त्या ठिकाणी खुली घेतली. पोपट भामरे, दौलत विठ्ठल देवरे आणि धर्मा देवरे अशी 4 मिळून खोली घेतली. घरातून डाळ, गहू, बाजरी घेऊन, मसाला घेऊन सर्वजणांनी तिथं रूममध्येच लंगर थाटला आणि
स्वयंपाक करून आम्ही 12वीचं वर्ष पूर्ण केलं. 12वीचा रिझल्ट आला. %83 मार्क्स मिळाले. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये. आणि सांगायला अभिमान वाटतो की त्यावेळेस सुद्धा फिजिक्समध्ये 88 मार्क मिळून मी बोर्डात दुसरा आलो होतो. पण दुर्दैवाने मला MBBS ला प्रवेश मिळाला नाही. MBBS ला प्रवेश मिळाला नाही ही आयुष्यातली खूप डिमोटिवेट करणारी घटना ठरली. कारण हा मुलगा काही कामाचा नाही असं घराच्यांना वाटायला लागलं. आणि त्याच्यात त्यांची काही चूक नव्हती. माझ्याबद्दलच्या अपेक्षा आई वडिलांना होत्या, भावंडांना होत्या की अपेक्षा भंगाचं दुःख हे खूप मोठं असतं. त्यावेळेस मला समजलं. माझा MBBS ला प्रवेश झाला नाही हे ज्यावेळेस आईला समजलं त्यावेळेस तिच्या डोळ्यात अश्रू आले. आता काय करायचं? मी त्या रात्रभर झोपलो नाही. कारण 1200 वस्तीच्या मुलाला BJ मेडिकलला प्रवेश हे एक स्वप्न आहे. तर मी दुसऱ्या दिवशी वडिलांना सांगितलं की मी आता शिक्षण मी FY BSc ला प्रवेश घेत नाही. मी याच्यापुढे शेती करणार, शेतकरी होणार. आणि मित्रो, मी शेतकरी झालो. कपाशी लावणे, कपाशीला फवारा देणे, ऊसाला पाणी देणे, गव्हाची मळणी करणे हे सर्व कामं मी चालू ठेवली. दुसऱ्याचं ट्रॅक्टर घेऊन शेतीची नांगरणी करणे आणि त्याच्यात सुद्धा एक समाधान होतं. पण त्यावेळेस सुद्धा एक उर्मी होती की ही एक तात्पुरती फेज आहे. कुठलीही रात्री ही कायमची रात्र राहत नाही. दुसऱ्या दिवशी सूर्योदय होतो. या उक्तीप्रमाणे मी सटाण्यावरून, तालुक्यावरून टाइम्स ऑफ इंडिया पेपर मागवणं चालू केलं आणि टाइम्स ऑफ इंडिया वाचणं, दिवसभर शेतात काम करणं हा उपक्रम चालू राहिला. दिवस जात होते. मनाशी बाळगलेलं स्वप्न झोपू देत नव्हतं. जे स्वप्न तुम्हाला रात्री झोपू देत नाही आणि दिवसाला काम करण्याची उर्मी देतं त्यालाच खरं स्वप्न म्हटलं पाहिजे. एक दिवशी अचानक वडिलांबरोबर वैचारिक मतभेद झाले. वडिलांनी सांगितलं की तू आता शेती करणं बंद कर. एक धुळ्याला त्यावेळच्या आरोग्यमंत्री श्रीमती निर्मलाताई टोपले यांनी ग्रामीण भागातल्या मुलांसाठी शॉर्ट टर्म मेडिकल डिप्लोमा सुरू केला होता आणि वडिलांनी सांगितलं की त्या शॉर्ट टर्म मेडिकल डिप्लोमाला जा. जो राजनारायण यांचा बेअर फुटेड डॉक्टर हा कन्सेप्ट होता त्या कन्सेप्टवर आधारित होता. 4 दिवस वडिलांचं आणि माझं वैचारिक मतभेद चालू होते.
मी त्यांना सांगत होतो की मी शॉर्ट टर्म मेडिकल डिप्लोमाला जाणार नाही, ते मला माझ्या बुद्धिमत्तेच्या पेक्षा कमी प्रतीचं वाटतं. मी त्यांना फ्रँकली बोललो. पण एवढा मनोवैज्ञानिक दबाव वाढला गेला. शेवटी आईने सांगितलं की तू त्यांच्या समाधानासाठी जॉईन कर. आणि मी धुळ्याला शॉर्ट टर्म मेडिकल डिप्लोमा जॉईन केला. अजिबात मन लागत नव्हतं. पुस्तकं पण मी घेतले नाहीत. जे पार्टनर होते, रूम पार्टनर, त्यांचे पुस्तकं वाचून टर्मिनल परीक्षा देत राहिलो. परत मी घरी आलो. वडिलांनी सांगितलं की तू तिथं लक्ष का देत नाही. मी वडिलांना सांगितलं की माझं लक्षच लागत नाही, तर मी लक्ष काय देणार. परत शेतीची कामं सुरू केली. तिथं पण कॉलेजला ॲब्सेंटी पडत गेली. आणि एक दिवशी उस्मानिया मुक्त विद्यापीठाचा जाहिरातीचा कार्यक्रम बघितला आणि त्यांनी सांगितलं की 12वी नंतर मुक्त विद्यापीठामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएट होता येतं. पहिली गोष्ट, याच्यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. भावांची चर्चा केली, ते बोलले अरे हे असं होत नाही. वडिलांना दाखवलं, त्यांनी सांगितलं की हे असं होत नाही, कारण त्यासाठी BAचा फॉर्म भरण्यासाठी 350 रुपये फी लागत होती. प्रत्येकाला मी सांगितलं की मला प्रयत्न तर करू द्या, परंतु ते यशस्वी झालं नाही. शेवटी आईकडे गेलो आणि आईंना मी सांगितलं की हे पैसे बुडीत म्हणून चाल, पण मला ह्या परीक्षेला बसायचं आहे, हा फॉर्म भरायचा आहे. खऱ्या अर्थाने पूर्वी घराघरात प्रत्येक स्त्री कुटुंबाला लागणारा इमर्जन्सी फंड गंगाजळी काढून ठेवत असायच्या आणि ऐन इमर्जन्सीच्या वेळेस तो पैसा त्या बाहेर काढायच्या. त्या प्रकारे माझ्या आईने 250 रुपये काढलेत. 100 रुपये कमी पडत होते. तर आमच्या शेजारी आमची चुलती राजेशबाई होती, तिच्याकडनं आणलेत. आणि हे पैसे बुडणार आहेत या आविर्भावात आईने वडिलांकडे दिले आणि वडिलांनी माझ्याकडे दिलेत. फॉर्म भरला गेला. युनिव्हर्सिटीचं मायग्रेशन सर्टिफिकेट पाठवलं गेल्यामुळे न गेल्यामुळे मला मायग्रेशन सर्टिफिकेट आलं नाही. मायग्रेशन सर्टिफिकेट नसल्यामुळे तिकडून ॲडमिट कार्ड आलं नाही. परीक्षेचा कार्यक्रम येऊन गेला. निताने ते हैदराबाद हा प्रवास करायचा होता. मनमाडपर्यंत बसने आलो, ST बसने. आणि आयुष्यात पहिल्या प्रथम मी मनमाडला रेल्वेमध्ये बसलो आणि हैदराबादला गेलो. त्या ठिकाणी माझ्याकडे फक्त फॉर्म ची रिसीट, त्याचे पैसे भरलेले फॉर्म, पण माझ्याकडे ॲडमिशन कार्ड नव्हतं. तर आता करायचं काय. त्यावेळेस मी नामपल्लीच्या एका धर्मशाळेत थांबलो होतो आणि तिथून
पायी चालत उस्मानिया विद्यापीठात गेलो आणि उस्मानिया विद्यापीठातल्या रजिस्ट्रारला जाऊन भेटलो. पायजमा, कॉटनचा शर्ट, पायात हवाई चप्पल, या प्रकाराने मी त्यांना भेटलो आणि त्यांना माझी हकीकत सांगितली की मला ॲडमिशन काढणे आणि तुमची परीक्षा परवापासून चालू होत आहे. त्यांचं नाव मला आठवत नाही, पण त्या व्यक्तीने मला एवढी मदत केली. माझ्यासाठी त्या व्यक्तीने 1.5 तास खर्ची करून माझं परीक्षेचं ॲडमिशन कार्ड करून दिलं आणि त्याच वेळेस त्याने मला आशीर्वाद पण दिला की तू खूप मोठा आयुष्यात माणूस होशील, तुझ्यात एवढी जिद्द, एवढी चिकाटी. मी किती मोठा झालो हे मला माहीत नाही, तरी त्या रजिस्ट्रार उस्मानिया विद्यापीठ त्यांच्या शुभेच्छा पाठीशी होत्या. आणि त्या दिवशी मी ठरवलं की एवढा मोठा माणूस जर अनोळखी माणसाला एवढी मदत करत असेल तर उर्वरित काळात मला जिथं जिथं मदत करण्याची कोणालाही संधी मिळेल, ओळख असलेला माणूस असेल, अनोळखी असेल, गरजवंत असेल, शोषित असेल, पीडित असेल, वंचित असेल, त्या त्या व्यक्तीला मी शेवटपर्यंत मदत करणार. त्या दिवशी ही मनाशी मी खूणगाठ बांधली. इंग्लिश, हिंदी, इतिहास, राज्यशास्त्र आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. आता उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये फक्त 2च प्रकारचे मीडियम होते. आंध्र प्रदेशमध्ये, हैदराबादला एक तर तेलुगू नाहीतर इंग्लिश. 12वी सायन्सला पुस्तकं पाठ करून इंग्लिश लिहिलेलं, तर आता हे राज्यशास्त्र, इतिहास, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे विषय आता इंग्लिशमधले पेपर कसे लिहायचे हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आला. ॲडमिशन कार्ड येत नव्हतं म्हणून अभ्यास नव्हता. नंतर मला समजलं की नॅन्सी कॉलेज मुंबईमध्ये नोट्स मिळतात, त्या नोट्स मागवल्या आणि नामपल्लीच्या एका धर्मशाळेत राहून परीक्षा दिली. आणि सुदैवाने मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये चांगल्या मार्कांनी पास झालो.